श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गोरेगाव येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। श्री संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त हिंगोलीच्या गोरेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गेल्या 25 वर्षांपासून गोरेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आज संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सकाळी संपूर्ण गावातून भव्य श्रींची पालखीची मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी गणगण गणात बोतेच्या गजराने संपूर्ण गोरेगाव नगरीत भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते। मिरवणुकीनंतर संत गजानन महाराज मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। संत गजानन महाराज भक्त मंडळ गेल्या 25 वर्षांपासून संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। यावर्षी हरिपाठ, भजन, कीर्तन यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली। प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो। त्यातल्या त्यात आज आपले गोरेगाव तालुका, सेनगाव जिल्हा, हिंगोली याही ठिकाणी मागच्या 25 वर्षापासून हा कार्यक्रम अगदी उत्साहामध्ये 18 पगड जातीमधील 12 बलुतेदार समाज यामध्ये सहभागी होतो आणि या मंडळाचं एक विशेष कौतुक करावं असं आहे की या मंडळामध्ये 25 ते 30 सदस्य आहेत, परंतु अध्यक्ष कोणीच नाहीये। सगळे सदस्यच अध्यक्ष आहेत आणि सगळे अध्यक्ष सदस्य आहेत, त्यामुळे इथे कुठलाही दुजाभाव होत नाही आणि अगदी आनंदामध्ये संपूर्ण जवळपास 17-18 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि अगदी आनंदामध्ये हा सण साजरा करण्यात येतो आणि महाप्रसाद हा पूर्ण गावातील सगळे समाज बांधव या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात आणि अगदी दिवाळीसारखा, दसऱ्यासारखा हा सण साजरा करण्यात येतो। गेले 25 वर्ष झाले सकाळी हरिभक्तपरायण माऊली महाराज आपले आळंदीचे असणारे पण आपल्याच गावातले, त्यांचं रामदास महाराजांचं आणि सामूहिक पारायण झालेलं आहे। त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ, सकाळी काकड्यापासून सुरुवात हरिपाठापर्यंत असा 3 दिवसाचा कार्यक्रम इथे झालेला आहे आणि आज म्हणजे सगळ्या गावांच्या सहकार्याने आमच्या असणारे भक्त मंडळ म्हणजे गजानन भक्त मंडळाची एवढी तळमळ असते की अतिशय तळमळ असते आणि या तळमळीतून हे कार्य पार पडत असते आणि गावाचा सुद्धा यांना सहकार असतो। तर अशा प्रकारे गेले 25 वर्ष झाले हा कार्यक्रम एकदम असा आनंदात साजरा करत आहेत। याही वर्षी गजानन भक्त मंडळ गोरेगाव यांनी गजानन प्रकट दिनानिमित्त अतिशय चांगला असा महाप्रसादाचा कार्यक्रम, तसेच गावातून दिंडी प्रदक्षिणा आणि संध्याकाळच्या कीर्तनाचे आयोजन केलेले आहे। ह्या मंडळामध्ये सर्व जाती धर्मातील युवक आपला पूर्ण वेळ देऊन या कार्यक्रमाकरिता मदत करतात आणि ज्याप्रमाणे मागील काही वर्षात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे याही वर्षी यांच्याकडून असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत आणि मी त्यांना असं एक सूचना करेन किंवा विनंती करेन की जर आपल्या मंडळाकडून आपल्या गावातीलच जे जिल्हा परिषदला काही मुलं असतील की ज्यांच्याकडून किंवा ज्यांच्या पालकाकडून त्यांचं शिक्षण पूर्णत्वास जात नाही, अशा मुलांना जर आपल्या मंडळातर्फे मदत झाली तर आपल्या मंडळाचं नाव असं एक वेगळ्या अक्षरात लिहिल्या जाईल आणि आपला जो काही मंडळाचं नाव आहे हे अधिकाधिक मोठं होत जाईल। महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे, तरी या भक्त मंडळाचे कार्यक्रम बरेच काही राबवले जातात। ज्या मुलाचे वडील किंवा मुलीचे वडील हरवलेले छायाचित्र आहे अशांना शिक्षणासाठी या मंडळाकडून सालाचा खर्च दिला जातो व तसेच 3 दिवस झाले इथे महाप्रसादाचे आयोजन 3 दिवस झाले इथं पारायणाचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतलेलाच आहे आणि आज हा महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे। तरी या कार्यक्रमासाठी गावातील सर्व जाती परजाती अंतर सर्व मुस्लिम सर्व समाजाचे लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला आहे व देणगी सुद्धा दिलेली आहे। भरपूर प्रमाणात देणगी येत आहे। दरवर्षी कार्यक्रम हा साखरेच्या गोण्या वाढतच जात आहे, तरी सर्व गावकऱ्याचे या मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। तरी या कार्यक्रमाला बरेच काही मंडळी बाहेरून सुद्धा येतात।
गजानन महाराज भक्त मंडळातर्फे सार्वजनिक उपक्रम बरेच राबवले जातात. त्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा हे 2 वर्षे कंटिन्यू चालला. त्यानंतर बऱ्याच ज्या मुलांना आधार नाही त्या मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून त्यांच्या सर्व शैक्षणिक साहित्य व त्यांना वर्षभर जे लागल ती मदत पुरवली जाते. तसेच या भक्त मंडळातर्फे हे भव्य असे मंदिर उभारणीचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. अजून असे बरेच कार्यक्रम इथे घेतल्या जाणार आहेत. यावर्षी 7 क्विंटलचा महाप्रसादाचं वाटप आहे. गोरेगाव आणि गोरेगाव परिसरातील सर्व भक्त आजूबाजूच्या परिसरातील महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी इथे नागरिक येत आहेत.